लावून जर केले तर 1/1.2 राहील. एक भाग काढा 1/3 राहते. यातले आपण 2 भाग काढले 2/6. 1/3 आणि 2/6 हे सममूल्य पूर्णांक आपण याला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यातला जर एक भाग काढला तर याचा हा भाग 8 आहे. आपण लिहूया 1/8. हा आहे पूर्णांक. आपण याला मोजूया 1 2 3 4. याच्यातला जर भाग काढला तर याचा हा भाग चौथा भाग होतो. आपण लिहूया 1/4. वर्ग 5. ह्यातला एक भाग रंगवलेला आहे म्हणून 1/4 होईल. मी हे मोजत आहे. 4 मधला 2 भाग रंगवलेला आहे म्हणून 2/4 होईल. बरोबर. 1/4 1/4 होईल. दुसरा 2/4 यातला 3/4 आज तुझ्या राणी शोधू पण वर्ग 5. संख्येला पूर्णांकाची वजाबाकी करू. आपण हा एक पूर्णांक आपण मोजून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8. आपण मी लिहून दाखवते. 4/6 याच्यातले 4 भाग रंगवलेले आहे. आपण मी लिहून दाखवते. 4/8 हा एक पूर्णांक मी मोजून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8. ह्या अपूर्णांकातले 2 भाग रंगवलेले आहे. आपण मी लिहून दाखवते. 2/8 वजाबाकी करूया. दाखवते मी. 4/8 2/8. 4 मधले 2 गेले उरले 2. 8. नाव विद्या भागवत कोल्हे. मी आज अपूर्णांकावरील गुणाकार या साहित्यावरून करून दाखवणार आहे. 1 2 3 4 5 हे 5 भाग आहे. 5 भागाचे 2 भाग जर काढले तर 2/5 राहतील. 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग आहेत. आपण जर याच्यातले 3 भाग काढले तर 3/8 राहतील. आपण गुणाकार करूया. 3 दुने 6 8/45. उत्तर आहे 6/40. करून दाखवते आहे. हा एक 4 भागांचा अपूर्णांक. याच्यातले 2 भाग काढले तर 2/4 तयार होईल. हा आहे 8 भागाचा एक अपूर्णांक. याच्यातले 3 भाग काढले तर 3/8 तयार होईल. यांचा भागाकार करूया. 2/4 भागिले 3/8 बरोबर 2/4 गुणिले
8 हा अंश होईल. 3 हा छेद. बरोबर. आता कोणत्या संख्येला गुणता येते? आपण भाग झाले.